मी सध्या उभा आहे कामन चिंचोटी परिसरातल्या एका भल्या मोठ्या नदीमध्ये. नदीच्या मधोमध मी उभा आहे. आपण जर माझ्या बाजूला पाहिलं तर इथे नदी आहे आणि या साईडला देखील नदी होती, परंतु इकडच्या काही भूमाफियांनी इथे भरणी केली आणि बुजवलेली आहे. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सध्या कंपाऊंड वॉल बांधण्याचं काम सुरू आहे. आणि आपण पाहिलं तर ह्या कंपाऊंड वॉलच्या मागे अशी लांबलचक नदी आहे. पावसाळ्यामध्ये हीच नदी दुथडी भरून वाहत असते, कारण चिंचोटी धबधब्याचं पाणी जे आहे की मोठ्या प्रमाणावर या नदीतून जात असतं. आणि ह्या नदीमध्ये तर अशा प्रकारचं बांधकाम झालं तर पाणी जाणार कुठे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कामन चिंचोटी परिसरात अनधिकृत बांधकामं काही नवीन नाही. जी झाली ती तोडण्यात पालिका कुठेतरी अयशस्वी असेल, परंतु जी बनताय ती रोखण्यात किंवा ती तोडण्यात पालिकेला कुठे यश येत नाही. जर नाल्यामध्ये अशा प्रकारची बांधकामं होत असतील तर या स्थानिक ग्रामस्थांनी करायचं काय? आणि या विरोधात आज कामन चिंचोटी परिसरातले ग्रामस्थ या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते आणि काम यांनी बंद पाडलेलं आहे. अशा प्रकारचं काम आम्ही होऊन देणार नाही. यांनी वसईच्या तहसीलदारांना देखील या विरोधात अर्ज केलेला आहे, महापालिकेकडे देखील तक्रारी अर्ज केलेला आहे, परंतु दोन्ही प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा पाहणीसाठी देखील कोणी आलेलं नाही आहे. एकीकडे नालासोपाऱ्यातल्या 41 ते 45 इमारतींवर कारवाई होते, ते पण सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यानंतर तिकडच्या लोकांनी पैसे भरून घरं घेतली, रजिस्ट्रेशन केलं, अशा लोकांना घरातून बाहेर काढलं जातं. परंतु इथे शासकीय नाला अशा प्रकारे बुजवला जातो, तिथे अशा प्रकारची भरणी केली जाते, पालिकेला जाग येत नाही. आणि ह्याच नदीमध्ये गणपती विसर्जन होत असतं, देवीचं विसर्जन मोठ्या प्रमाणावर होत असतं. त्यामुळे आता हे विसर्जन नेमकं करायचं कुठे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. लोकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर संतापाचं वातावरण आहे. इकडच्या लोकांचं म्हणणं काय आपण ऐकत? काय सांगाल, ही कशी भरणी चालू आहे आणि गावकऱ्यांचा कसा त्रास होतोय? आम्हाला त्रास होतो, स्कूलला पोरा जातात त्यांना त्रास होतो, नदी भरून येतंय पाण्याशी पावसाळ्याच्या टायमान, तर आम्ही तिथं आडखीला घातलाय. तर आम्हाला जरा नद सोडून तुमचं असेल जागा तिथं घ्या. पण नदी पात्रात कुणाची जागा असेल? नदी आता ते शेठ लोक कोणचं आणतं आम्हाला नावा माहिती नाही. तहसीलदारला पालिकेला काय बोललं, त्याला कंप्लेंट तक्रार केली का? हो 2 वखत केली, पण ते ऐकायला तयार नाही. इकडं यात नदीत घेतला पाया, नदीतच पाया गेला. आणि हे जर असं झालं तर काय होईल? गावामध्ये कसं होईल पाणी? मग गावामध्ये पाणी शिरल, झोपडपट्टी बारकी बारकी हलकी हलकी बांधलेली ती वाहून जातंय, असं पोराबालांचा हाल होतं. नदी काय नदीचं अस्तित्व कधी पृथ्वीपासून, जे पृथ्वीचं अस्तित्व आहे तेव्हापासून नदी आहे. आणि चिंचोटीचं वैशिष्ट्य आहे की चिंचोटीमध्ये नैसर्गिक आम्हाला धबधबा लाभलेला आहे. हा धबधबा बघण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील भरपूर लोक पावसाळ्यात येतात. पण आत्ताची परिस्थिती आहे की नदीच्या पात्रामध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे. आणि ज्या ठिकाणी बांधकाम होत आहे त्या ठिकाणी आम्ही अगोदर गणपती विसर्जन, दुर्गामातेचे विसर्जन असे सार्वजनिक कार्यक्रम करायचो. आणि आम्हाला काही बिल्डर लोकांनी आश्वासन दिलं होतं की इथे आपण गणपतीसाठी घाट वगैरे बांधून देऊ असं सांगितलेलं, पण आजपर्यंत काही झालं नाही. आम्हाला या कामासाठी विरोध एवढाच आहे की हे बांधकाम नदीपात्रात न करता त्यांची प्रॉपर्टी त्यांनी करावी, त्यांच्या जाग्यात त्यांनी काहीही करू द्या, पण हे काम नदीपात्रात करू नका. आणि आमची नदीमध्ये भराव केल्यास पूरस्थिती निर्माण होईल आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल, मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास होईल. या बांधकामामुळे कोणाला त्रास होऊ नये असं बांधकाम करा. आणि नदीच्या पात्रात बिलकुल बांधकाम करू नका. नदीचं पात्र सोडून तुमची तुमच्या प्रॉपर्टीमध्ये बांधकाम करू शकता. आम्ही या बांधकामाला विरोध नाही, पण आमचं एवढाच विरोध आहे की नदी पात्रामध्ये बांधकाम करू नका हीच विनंती. आणि मी याद्वारे शासनाला पण सांगू इच्छितो की आम्ही जवळजवळ 8-10 दिवस अगोदर याबाबत तहसीलदार साहेबांना आणि आयुक्त साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्या पत्रव्यवहाराचा अजून त्यांनी येथे येऊनसुद्धा बघितलं नाही. काय अर्जाचा आमचा विचार कुठलाच केलेला नाही. आणि याद्वारे मी सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या या मागणीचा विचार करावा आणि हे अनधिकृत बांधकाम त्वरित तोडावं किंवा बंद करावं. बंद भगले. काय सांगाल? काय सांगू, हा निसर्गरम्य धबधबा आहे आणि तिकून येणारी नदी ही आज नाही, आमच्या 4, 4थी 5वी पिढी चालू आहे. तिथपासून हा नदीचा ही नदी आहे. आणि जे टायमाला 10-15 वर्ष अगोदर त्यांनी जागा घेतली त्या टायमाला आम्ही त्यांची मिटिंग केली, आमचा पूर्ण विरोध होता. तर आम्ही सर्व गावकरी पण परत मिटिंग केली आणि त्यांना सांगितलं का कधी नदी पात्राची इकडे तुम्ही तुमचा जेवढा असेल तेवढंच घ्या. एवढं आम्ही कलकत्याची विनंती करून सुद्धा त्यांना आम्ही पण सांगितलं, हा ब्रिज आहे ना, ब्रिज आपला चिंचोडीचा त्याला येणारा ब्रिज फक्त आपल्या गाड्या 4 व्हीलर, रिक्षा
आणि 2 व्हीलर त्यासाठीच हा रस्ता आहे. त्यांनी आश्वासन दिलेलं आपल्याला का ब्रिजचं पण आम्ही काम करून देणार. आज 10 टायरवाल्या गाड्या येतात, कंटेनर त्याचं येतात, फार मोठ्या मोठ्या गाड्या येतात. मग आता त्याला पण पर्याय नाही आता परत. आम्ही स्वतः आता परत गाववाल्यांनी विनोद गवली आहे, शरद भगली समजा म्हणजे कार्यकर्ते आहेत, आम्ही आहेत, पोलीसचे असं सर्व मिळून अर्ज एक केला आपले शरद भगलीने आणि त्या पुलाचं पास करून घेतलं आहे. पण आता तिथे पण फॉरेस्टरचं ऑब्जेक्शन आले आहे, ते आपण हे केलं आहे. पण आमचा हे नदीला पूर्ण विरोध आहे, आमचा पूर्ण विरोध आहे. आम्हाला उपोषणाला जायला लागलं तर आम्ही उपोषणाला पण जाऊ. बरोबर. आम्ही मागे हटणार नाही आहे आता. माझं नाव शरद विष्णू बगले, मी युवा कार्यकर्ता आहे चिंचोटी विभाग. वारंवार आम्ही येतो बिल्डरला सांगतो का तुम्ही नदीपात्रामध्ये काम हे करू नका. कारण कसं आहे, तुंगारेश्वर जो धबधबा आमचा आहे तो नाव गाजलेला आहे धबधबा आहे आणि तिकडनंच हा पूर्ण डोंगराचं पाणी इकडे येतो आहे. आणि त्यामुळे कसं पाणी एवढा येतो आहे का कळत पण आहे लोकांना. असे भरपूर घटना घडलेल्या आहेत धबधब्यावर. तर एवढंच आमचं बिल्डर लोकांना म्हणणं आहे का तुम्ही तुमची जागा आहे ना, तर तुम्ही जागा थोडी सोडून तुम्ही करा ना. जो नदीचा पात्रा आहे तो तर तुम्ही सोडा, पण आम्ही वारंवार सांगून सुद्धा पण ते लोक आमचं ऐकत नाही. आणि काकांनी हे पण दिलेलं आहे, अर्ज वगैरे दिलेला आहे, अर्ज पण दिलेला आहे साहेबांना, आयुक्त साहेबांना पण दिलेला आहे, तहसीलदार साहेबांना पण दिलेला आहे. पण अजूनपर्यंत कोणी इकडे आलं नाही. तर पुढची भूमिका काय राहणार? आमची पुढची भूमिका हीच राहील की जर आमचं जर हे ऐकलं नाही तर आम्हाला उपोषण करायला लागेल. बाकी काय करणार आम्ही? कोण हे बांधकाम करते? आणि हे बांधकाम करणारे युसुफ कुरेशी म्हणून आहे. आणि जेवढे अनलिगल भरपूर त्यांनी काम केलं, कधी आमच्या गावाला कोणी गेलं नाही तिकडे. तुम्ही केलं सगळं काय केलं आम्ही कधीच बोललो नाही. पण नदीचा पात्र तर सोडा तुम्ही. आणि वारंवार आम्ही सांगतोय असं नाही तर आम्हाला बोलतोय बाबा ठीक आहे तुम्ही नदीचा पात्र सोडतो तरी पण तो तेच प्रकार करतोय. आता भरपूर स्थानिक आमच्या लोकांना सांगितलं का तुम्हाला घाट बांधून देऊ आम्ही इकडे, संरक्षण भिंत बांधून देऊया, पण अजूनपर्यंत झालंच नाही काम. फक्त आश्वासनं देतोय.